नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत 8वे पे कमिशन सध्या मोठी अपडेट समोर येत आहे. कर्मचारी संघटना आणि स्टाफ साइटच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सोयीसुविधांमध्ये कोणते मोठे बदल सुचवण्यात आले आहेत? चला जाणून घेऊया. कॅशलेस मेडिकल सुविधा. संघटनांची सर्वात पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे कॅशलेस हेल्थ कार्ड. सध्या अनेकदा उपचारासाठी आधी पैसे भरावे लागतात आणि नंतर क्लेम करावा लागतो. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी संपूर्णपणे कॅशलेस उपचार मिळावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. 400 रजा. अर्जित रजा म्हणजेच EL मध्ये वाढ. सध्याच्या नियमानुसार एक कर्मचारी आपल्या संपूर्ण सेवा काळात जास्तीत जास्त 300 रजा साठवू शकतो. मात्र संघटनांनी ही मर्यादा 300 वरून 400 रजा करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच निवृत्तीच्या वेळी तुम्हाला 300 ऐवजी 400 दिवसांच्या पगाराचे रोखीकरण लिव्ह एनकॅशमेंट मिळू शकते. पगार वाढ. किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टर. पगारवाढीच्या बाबतीत किमान वेतन 26,000 रुपयांपेक्षा जास्त असावे आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ करण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात बेसिक पे लक्षणीय वाढ होईल. पेन्शन. निवृत्तीनंतरचे फायदे. फक्त पगारच नाही तर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी आणि फॅमिली पेन्शनमध्येही सुधारणा सुचवण्यात आली आहे. तसेच जुनी पेन्शन योजना OPS लागू करण्याच्या मागणीवर या बैठकीत पुन्हा एकदा जोर देण्यात आलाय. निष्कर्ष. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. जर या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत मोठा सकारात्मक बदल होईल. तुम्हाला काय वाटते? या मागण्या मान्य होतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.